काय मग काय लिहिलंय पत्रात? काय लिहिलं असणार? पत्र असू दे, फोन असू दे, आता काय बी असू दे, नेहमीचा एकच प्रश्न आहे, कधी येत आहे? हे तसं नाही रे, भावानं ब्रोशर पाठवला, ब्रोशर सोसायटीचा. हे बघ हे बघ. आयला भारी की सोसायटी, आणि सगळ्या सुखसुविधा पण आहेत. हे अरे बघ, अरे म्हणून तर म्हणतोय लवकर बुकिंग करून टाकू. फक्त एकच जण कमी आहे. हे लेका, अरे विचार कर जरा. अरे मेंटेनन्स पण कमी आहे आणि असला चान्स परत परत नाही येत. हे बाबा, मला मध्ये घेऊ नका. गावातलं कोण असलं तर तुम्हाला देऊ का जुळवून? हे राहू दे, गावाकडचा. आपल्या युनिट मधला असला तर बोला. ते काय म्हणतोय, आपल्या युनिट मधला पाहिजे ना? हो. अरे मग आब्या आहे की. हे आब्या, तू होता आमच्यात. मी? मग हो की. अरे पण मी कसा घेऊ? अरे त्याला काय होते, आता तर जॉईन झालास तू, तुझी सेव्हिंग असेलच की. आणि हे बघ, तू जर घर घेतलंस ना तर तुझ्या घरची पण खुश होतील आणि पोरगी पण खुश होईल. म्हणतील की लग्नाआधी यानं फ्लॅट घेऊन ठेवलाय, पोरगी पण लगेच भेटेल तुला. मी तिकडे सातारला घेऊन काय करू? आम्ही हाय मुळशीचं. घेतलं तर तिकडे पुण्यातच घेऊ की. अरे इन्व्हेस्टमेंट म्हणून घे, पण आधी सुट्टीला का तरी येत जा. नाहीतर ती काय म्हणते ती, दुसरं घर. सेकंड होम. सेकंड होम. हे कशाला चेष्टा करता त्याची? हा इथं घरी जायला होईना आपल्याला, आणि सेकंड होम म्हणून. एक काम कर की, रिटायर झाल्यावर राहिले पण आत्ता घर घे, आमच्यावर चौथा ये रे. नाही नको, मी काय तिथं फ्लॅट घेणार नाही. अभ्या, एक होऊ शकतं बरं का. ह्याला जर सातारची बायको मिळाली ना, तो जग मारत तिकडे येतोय बघा. ए बाबा नको, तुमच्या सातारकडच्या पोरीला खोडगुणी असतात. हे काय रे, तू काय मला शितलीवरून बोलतोय का? अरे मी ती जनरलच बोलत होतो सातारच्या पोरींबद्दल. हा, आणि वहिनींवरनं बोललो असं बिलकुल वाटून देऊ नको बरं का. उगाच गैरसमज करून घेशील. हा. काय पण तू म्हणतोस ते खरं आहे. नाही म्हणजे सातारकडच्या पोरीनं खरंच खुडगुण येत. अरे तू शितलीला आधी बघितलं असतंस ना, तुला विश्वास बसला नसता ही शितली म्हणून. लई डेंजर होती ती. म्हणलं तर ज्वालामुखीच. नाही रे, केवढ्या मन मिळावू आणि सांभाळून घेणारे आहेत वहिनी. काय पण सांगतेस. तुला ना काहीतरी किस्से सांगतो तिचे, मग तुला विश्वास बसेल कशी होती ती. पण लग्न झालं शांत झाली बरं का शितली. आता समजूतदारपणे वागते, कोणाला काय पाहिजे काय नको सगळं बघते. पण हा मेन म्हणजे हुडी काढत नाही आता कोणाची. बघा, अशी पाहिजे पोरगी. आजा, वहिनी माझ्यासाठी शोधणार होत्या, त्याचं काय झालं? म्हणजे शोध थांबला वाटतं. थांब थांब, अरे बरं झालं तू आठवण करून दिलीस. आत्ताच फोन करतो आणि जापतो तिला, बघतो कुठवर आलाय शोधते. हा, मी जरा आलो फोन करू. मी पण आलोच बरं का लगेच. आता आजा गेलाय आणि त्यानं जर त्यासाठी पोरगी शोधली तर आपला चौथा पार्टनर फिक्स. राव गंडवलं तुम्ही हा त्याला. नाही हवंच होते ना पाहुण्यांना घरी बोलवून यायची. शेवटी पाहुण्यांसमोरच होता असं करून घेतलं. अरे तुला सांगते, दोनदा गेलो कुठलं पाहुण्यान कुठलं काय. तर सुचायचं भाग बंदच झाला असेल ना. मग काय तर, चिपळूण गाडी थांबायचं नावच येत नव्हती. चिपळूण गाडी सारखी डबा लेके अंदर बार टराम टरम डराम. अरे तुम्हाला सांगते, टाकीतलं पाणी पार संपायला आलतो तरी भैया थांबायचं नावच घेणं. मला वाटलं आता हापच्यावर जाऊन पाणी बिणी भरायला लागतंय का. पण चल, आता गेम ना याच्या पुढचं काहीतरी झालं पाहिजे. काय त्रास केलं पाहिजे.
शीतल माझ्याकडे डेंजर मिसाईल आहे. विचारा की मला केवढं डेंजर आहे म्हणून. रावल्या एक दिन सांगतो का आता? शीतल भैया घरातनं 100% बाहेर जात असतो. हे काय सांगतोस? सांग की रावल्या, सांग की. मिसाईल हे रावल्या नंतर खासवत बस, आधी सांग. अगं मिसाइल कवच कुल्ली. ये क्या होता है? वो क्या होता है? और जब अंगा को लगता है ना आदमी नुसता खंजरत बसता है. बहुत डेंजर होता है. अगर अपना चंदन वंदन किला है ना उसके नीचे कवच कुल्ली मिलती है. रावल्या मराठीत बोल की, काय कळना झालंय. अगं ते कवच कुल्लीची शेंग असती ती मी उद्या घेऊन येतो. आपण एक काम करू, आपण भैयाच्या कपड्याला लावते. अगं शीतल एकदा माणसाच्या अंगाला लागली का नाही माणूस येड्यागत खाजवत फिरतो. विचार कर की भैया नुसता माकडावानी खाजवत सुटलाय. हे पण रावल्या तू बोलतेस तसं झालं ना तर तुला मागशील ते मिळेल. शीतल पाहिजे ती देणार. होय र, तू मागून तर बघ. मला काय पाहिजे तवा? मला माझी कविता भेटली की झालं. आणि माझं पायतान बी मिळेल की. रावल्या लाडात येऊ नकस, कळलं? होय पण तुझं प्लॅन लईच भारी आहे र. असं खरंच झालं पाहिजे. अगं कवच कुल्ली पुढे भली भली टिकत नाहीत. जाने दे ना शीतल. अगं असं कशाला करताय उगाच? काय जाणे दे ना शीतल. तुझी मैत्रीण लय बाय बिस्त्रे. अगं सारखी पुढं पुढं करती आणि ऐन टायमाला टांग मारती. जाऊ दे जाऊ दे, तिला काय बोल नकस, तिला काय कळत नाही र. शीतल तुला पटलाय ना प्लॅन तू कर. मी आहे तुझ्या संग. मी का भेटतोय काय गुन्हाला? इसलिए तो मैं नको बोल रही हूँ ना. ही रावल्या तू का नाही उद्याच्या उद्या मला ते आणून दे. आपण भैयाचा इशय सेंड करून टाकूया. असं खाजवत बसल ना माकडावानी आणि जाईल त्याच्या घरला. ए शीतले आजीला कळलं तर? अगं बाई हॅलो. हाव 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आम्ही आता तुमची आठवण काढत होतो. आम्ही का ग, काय झालं? अरे वागऱ्या बायकोला तेवढं फोन करतोस वय? हे हुबलाग राहुले गमत जरा. काय रे तुम्ही एकत्रच आहे? हा आम्ही एकत्र आहे म्हणून तर तुझ्या संग बोलाय तर मिळलं बाबा. हा बस बस लय बोलू नको. दे फोन दे तिला. हा देतो देतो. घे बाय शीतल. आमच्या संग बोलू वाटत नाही ना त्याला. लगीन झाल्यापासून इसरलाय दोस्ताला पाका ग. हॅलो. अहो मी यास्मिन आणि रावले एकत्रच आहे. अहो आणि आमचं सेलिब्रेशन चाललंय. कसलं? अहो आपल्या दुश्मनाला का नाही लईच पळवलं आम्ही. नुसतं डबा घेऊन आत बाहेर एवढंच करत होता. अहो तुम्हाला सांगते 4 दिवसात घरी जात असतोय परत. तिथले आता काय केलंस बाई तू? अहो पक्षातली माणसं येणार म्हणून मला कॉम्प्युटर क्लासला जाऊ दिलं नाही. मग मी बी आयडिया केली. रावल्याला सांगून जमाल गोटा मागवून घेतला आणि मिक्स केलं त्याच्या सरबतात. अहो मग तर मजाच मजा. लईच वाट लागली होती त्याची तर. तिथले तू काय करशील ना खरंच. अहो खरी मजा तर उद्या आहे.
उद्या कवचकुली आणून लावणार त्याच्या कपड्यात. खासवत जे घरला जाईल ना परत आलाच नाही पाहिजे. शितले, तुला जरा तरी अकलेचा भाग आहे का? हा अगं मगाशी मी म्हणत होतो, म्हणलं आता काय शितली सुधारली असेल. कसलं काय? आहो चिडायला काय झालं? चिडल काय झालं म्हणजे? तुला काय कळतं का तुला? अगं लग्न झालंय तुझं, हे ना पहिल्यासारखं सगळं वागणं आता सोडून दे, कळलं? हे बघ, चुकून जरी कोणाला कळलं ना तू असं काहीतरी करतेस, काय होईल माहितीये ना? त्या भैयाचं आणि जयडीचं लग्न झालंय आता. भैया त्या करता जावई, तू त्यांच्या संसारात विघ्न आणलीस म्हणून आयुष्यभर बोलणी खायला लागतील तुला. आणि आता काय बारकीस तू? आणि मला एक सांग, तू असं केल्यावर ते काय भैया घर सोडून जाईल होय? हा उलट तुझ्या चांगलं टील ते. आहो पण ऐकून घे, जरा नीट विचार करून वागत जा, कळलं? हे बघ, तू तुझी कामं कर आणि नामाने राहा. कशाला या सगळ्यात पडतीस? हा मान्य मला तो भैया त्रास देतोय, पण शितले आपले हात दगडाखाली, लक्षात ठेव. आपण जर त्याला अद्दल गडावायला गेलो ना, उलटा आपल्याला जास्त त्रास होणार आहे. उद्या जर काय झालं तर ते मामाला निस्तारायला लागणार आहे. त्याला फकोटचा डोक्याला ताप. आहो काय नाही होणार, विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर. हाय का? अजून आहेच का तुझं? शितले, तुला माझी शपथ आहे, तू ह्याच्यातलं असलं काय सुद्धा करायचं नाही, लक्षात ठेव. अहो खरं सांगते मी, कुणाला काय बी नाही कळणार. शितले, एवढा ओव्हर कॉन्फिडन्स असणं चुकीचं आहे. बघ, हा ओव्हर कॉन्फिडन्स ना नडल तुला. बर, तुमची शपथ, नाही लावत कवचकुली. चल ठेवतो फोन. आणि प्लीज प्लीज काहीतरी उद्योग करू नको बाई, प्लीज. बर. काय राजा, काय झालं? अरे काय नाही, घरचंच. अरे काय झालं ते तर सांग. आणि एवढं काय बोलत होतास? म्हणजे तुला असं चिडलेलं लय कमी वेळा बघितलंय मी. आव्या, तू म्हणतोस ते खरं आहे बरं का? नाही, आमच्याकडच्या पुरी ना खरंच कुडगुणीत. आईला अचानक पलटी. अरे आता तर माझ्याशी तावातावानी भांडत होतास की, आणि एका फोन नंतर डायरेक्ट मत बदललं. आणि लग्न झाल्यावर सुधारल्या त्या आमच्याकडच्या पुरी कसल्या? बरं, लय काय सिरियस नाही ना? नाही, एवढं काय नाही, पण फोन केला नसतं तर झालं असतं सिरियस. नाही, एवढं काय नाही. चल, प्लॅन ऑन आहे ना आपण. मग कधी आणून देऊ तुला? उद्या? हे बाबा गप बस की, आता काय नको ते. चल, माघार नाही घेणे का बर का? आमच्या लई चिडल्यात. आजा एवढं कधीच नव्हतं चिडलं ते माझ्या. अगं पण चिडलं म्हणून काय झालं तेव्हा? अगं पण मग सगळाच प्लॅन कॅन्सल होय आता. नाही नाही, नुसतं कवचकुली नाही एवढंच म्हणलेत ते. बाकी त्या भैयाला घराबाहेर काढल्याशिवाय आपण गप बसायचं नाही. येऊ ना बाप. आता मला फुल कॉन्फिडन्स आहे, भैया घरातनं बाहेर निघतच असत. काय हो, वाटतंय का आता बरं? वाटतंय की बरं. ती बाथरूम बाहेर कशाला बांधून ठेवलंय बरं? घरात बांधायला काय झालं होतं? ते चंदूशेठ आम्हाला भेटायला आले होते. काय म्हणले असतील? भैयासाहेबांना भेटायला आलो, भैयासाहेबाचं पोट बिघडले. 4 वेळा बादला घेऊन बाहेर. कसली स्थिती? होय, तुम्हाला विचारूनच आधीच बांधकाम करायला पाहिजे होतं ना. सगळं चुकलंच आमचं. पण मग आता तुमचं पोट बिघडलं, त्याला आम्ही काय करणार? बरं, ही झालं आजचं. किती प्रॉब्लेम आहे तिथं? झोपायला जागा नाही, मच्छर किती आहेत, आंघोळीला गरम पाणी नाही, जेवायच्या नावानं बॉम्ब हे बादले घेऊन बाहेर जावं लागतंय. किती ऍडजस्ट करायला लागतंय. इथं राहिलं तेच चुकलं आमचं. शीतलचे झोपडाचे सोडून आमचे झोपडले इथं. ह्याच्या आधीचे पण प्लॅन होतेच की आमचे.
ओ मी काय पत्रिका नव्हते घेऊन आले आमच्या घरी राहिला या म्हणून. आणि एवढं पण ऍडजस्ट करता येत नसेल ना तर मग जाऊन राहा तुमच्याच घरी खुशाल. कोणी हितच थांबा असं म्हणलेलं नाही तुम्हाला. तसं बी आमची काही गैरसोय होत नाही असं काही नाहीये. हो तुम्ही काय सांगताय, जाणारच आहे आम्ही. कुठला हाऊस झाली या कोरड्यात राहायचे. जेडे काय झालं ग? अगं काय नाही, जरा नाराज झालेत ते. या घरात राहायचा त्रास होतोय त्यांना. म्हणत होते माझ्याच घरी बरं होतं, उगा आलो इथं. मग मी पण म्हणलं जा की मग तिकडच राहा. म्हणजे आमची आयडिया वाजली म्हणायचं तर. कसली आयडिया? अगं आयडिया म्हणजे माझी शितलीची आयडिया. तिचा काय संबंध? भैयांनी त्यांच्या घरला जावं आणि तू त्यांच्या बंगल्यात जाऊन संसार करावा असं शितलीला आणि मला लई मनापासून वाटत होतं बघ. म्हणून तर आम्ही दोघींनी हे केलं. म्हणजे अगं जेडे, आत्ता पातूरचं तुझं सगळं आयुष्य ह्या खुराड्यातच गेलं की. भैयांशी नशिबाने तुझं लग्न झालं. मग असं वाटलं की तू आता मोठ्या घरात थाटात राहशील. पण कशाचं काय, तू तर हिथच राहतेस. आम्हाला काय ती बरोबर वाटत ना बघ. मग म्हणलं तुला तुझ्या हक्काचं घर ही मिळालंच पाहिजे. शितलीला मला बी असंच वाटत होतं बघ. पण तो उंदीर सारखा लुडबुड करत होता. मग काढला त्याला बी घराबाहेर. आणि भैयांना बी हाफिसला जावंच लागल अशी व्यवस्था करून ठेवली बघ. मम्मी मला खरं खरं सांगा, हे सगळं त्या शितलीचं डोकं आहे ना? हा, तिला कुठलं सुचतंय एवढं. ती आपली मला मदत करत होती एवढंच. आई शपथ, शितले मानलं तुला. बरोबर कळायला लावलंस का मम्मीला? मम्मी अगं मला पण घ्यायचं की ग मग तुमच्यात. मला तरी कुठे इथं राहू वाटतंय. आधीच बोलली असते तर कशाला लागले असते एवढे तरी दिवस. बरं आता असू देत. आता इथून पुढे तुम्ही काय नका करू. जे काय करायचं असेल ते मी करते. आणि बघच तू कसं यांना यांच्या घरी घेऊन जाते का नाही ते. जेडे, तुझ्या डोसक्यात प्रकाश पडला ना, यातच आलं बघ सगळं. आता मला कसला बी घोर नाही बघ माझं बाळ. अगं शितले, हे शितले, अगं झालं झालं झालं. काय झालं? एवढं कशाला खुश झालाय? अगं ऐक तर, मी जेडीन भैयांचं भांडण ऐकलं. भैया म्हणत होते मी ह्या घरातनं निघून जाणार. मामी काय सांगताय? अहो ही तर लईच भारी बातमी दिलीत की. मामी आता कुठे तुमच्या कष्टाला फळ मिळतंय बघा. आता कसं सोंगट्या काटावर आल्यात. एक टच दिला की डायरेक्ट पॉकेट मध्येच. आणि ह्यो टच आपण द्यायची बी गरज नाही. आता जी काय करायचंय ना ती जेडी करते बरोबर. म्हणजे अगं मी जेडीला सगळं सांगितलं तर ती म्हणली की काय? त्यांना कशाला सांगितलं? म्हणजे आता ते हानी. अगं काय नाही, उलट जेडी म्हणत होती मम्मी मला का नाही आधी सांगितलंस, मी बी आली असती तुमच्या प्लॅन मध्ये. अगं शितले, आता तिला बी वाटतंयच की तिने तिचा संसार त्या बंगल्यात जाऊन करावं म्हणून. आणि एवढंच नाही, ती म्हणली आता जी काय करायचंय ना ती माझी मी करते बरोबर. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता लवकरात लवकर भैया तिला घेऊन त्या बंगल्यात जातात का नाही ती बघच. या मामींवर विश्वास ठेवून चूकच केली मी. त्या सगळं प्लॅन फिसकट होत्या असं वाटतंय. अजिंक्य म्हणत होते तेच बरोबर आहे. ओव्हर कॉन्फिडन्स कायम आपल्याला नडतोच. आता जरा जास्त सावधगिरीनं वागलं पाहिजे.